होम फायटर्स मैदानावरती दाखल झालाय. महेश जेदे आपणास विनंती आहे आपलाही संघ मैदानावरती दाखल करा. राजगड टायगर्स मैदानावरती दाखल व्हा. शशिबॉल माहिती संपर्क साधा. आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके आनंद कंक डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस भोर तालुका वैद्यकीय उपअधिकारी आमचे कंक साहेब देखील या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत आणि डॉक्टर साहेबांचं देखील मैदानावरती आपण पाहतोय हार्दिक हार्दिक स्वागत. भोर तालुक्याचे रायझिंग स्टार आहेत जे उगवते सितारे असतील उद्यासाठी निश्चितच भोर तालुक्यासाठी हे आपल्याला कबड्डी खेळताना दिसतील. मित्रांनो खेळाडूंसाठी एक व्यासपीठ महत्वाचं असतं, एक संधी उपलब्ध करून देणं महत्वाचं असतं. ही संधी मात्र स्वराज्य भूमी कबड्डी लीग च्या स्वरूपात इथे उपलब्ध करून दिले आणि त्याच लहान मुलांच्या चेहऱ्यावरतीही तो आनंद दिसतोय. कबड्डीचा आनंद आतापासूनच कबड्डीची आवड निर्माण होणं आवश्यक होतं आणि ती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच स्वराज्य भूमी महाराष्ट्राच्या माध्यमातून ती झालेली पाहायला. डॉक्टर आनंद कंक सर यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो कार्यक्रमाची तसं बाळासाहेब गोलकांचे शुभ असते आणि डॉक्टर चव्हाण बाबू चव्हाण यांना देखील विनंती करतो. सर संदीप खाटपे आपणास देखील विनंती करतो. निलेश दादा आपण देखील पुढे जायचं आहे. डॉक्टर साहेबांचा सत्कार होतोय. सर आजकालची पोरं क्रिकेट खेळतात कबड्डी खेळतात पण तो मोबाईलवर. आज या ठिकाणी तरुण पिढीला एक वेगळा संदेश भेटतोय आणि खऱ्या अर्थाने ते खूप गरजेचं आहे. या ठिकाणी कुटुंब साहेबांचा यथोचित सन्मान केला जातो. विनंती करतो मी या ठिकाणी मंदिरापती देवघराच्या शुभ असते माहिती दर्शाल आणि या ठिकाणी श्रीफळ देऊन कुटुंब साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके विशेष साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे ऑन ड्युटी 24 तास समाजाची सेवा या ठिकाणी करता आपण पाहिलं वाटते. युट्यूब लाईव्ह 350 देशामध्ये युट्यूब लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते आणि त्याच्यातच आमचे कुटुंब साहेबांचे यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. विशेष साहेबांना देखील विनंती करतो. सुनीलदा चिकरे यांना विनंती करतो विशेष साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सिद्धच करायचा आहे. चला पुढे ना पुढे युट्यूबला दिसतंय. सर सर युट्यूबला पण दिसतंय. दादा 5 मिनिटं युट्यूबला दिसतंय. युट्यूबला ही स्पर्धा आपल्याला स्क्रीनवर पाहू शकता. बीसी सर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. अतिशय सुरेख असं कोरोनाचा कालखंड आला. सुरेख म्हणजे खूपच सुरेख कारण सर्व गाडी होती सर्वांना सुट्ट्या होत्या परंतु आमचे पोलीस वर्ग त्या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटलं. सर्वजण जीव वाचवण्यासाठी मुंबईवरून गावाला पाहिजे होते परंतु आमचे पोलीस वर्ग त्या ठिकाणी 24 तास आपल्या ह्या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहिले होते आणि ते पोलीस वर्गाचे सन्मान केला जातो. शेटे सर 8 लाख बेटर टाइम निष्ठा चालायचं हारी यशाची पहिली पायरी असते. दुसऱ्यावरती पुन्हा एकदा गोष्ट घेऊन घेते. सरांचं वाक्य पटलं. हारणं जिंकणे महत्वाचं नाही हिमतीने लढणं महत्वाचं आहे आणि त्याला सहभागी होणं त्यापेक्षा महत्वाचं आहे. कारण बरेच जर बोलतात सचिनने असं खेळायला पाहिजे विराटने तसं खेळायला पाहिजे परंतु त्यांना तसा गेम नसतो. आमच्या विषय चव्हाण विराट कोहलीचे फायनल पण सुचलं. सर जरा या भोर तालुक्याच्या कबड्डी बद्दल तुमच्या तोंडातून ऐकायचं कारण तुम्ही बरेच सामने कबड्डीचे सामने केले. आज या स्वराज्य प्रतिष्ठान बद्दल सांगा. आमच्या प्रतिष्ठान आमच्याबद्दल सांगा.
चला विलंब होतोय, दुसरी सेमी फायनल आपण इथे खेळवायला घेऊया. दोन्ही संघ आपली बॉडी वॉर्म करताना दिसत. मित्रांनो, फिटनेस खूप महत्वाचा आहे, कारण हा खेळ महाराष्ट्राच्या मातीतला आणि मर्दानी शादीचा आहे. कारण इथे खेळायचं असेल, कबड्डी खेळायचं असेल तर फिटनेसला खूप महत्व आहे. तुमची बॉडी वॉर्म होणं आणि त्याचबरोबर ज्या कवायती कराव्या लागतात कबड्डीसाठी, त्या कवायती पूर्णपणे येणं, आत्मसात करणं खूप आवश्यक असतं. आणि म्हणूनच या कबड्डीला मर्दानी खेळ म्हणून पाहिलं जातं, ओळखलं जातं. काय बोलताय रे? चला आजच्या दिवसाची दुसरी सेमीफायनल स्वराज्य भूमी. चला टीम स्वराज्य भूमीच्या टीमला विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी यायचंय. दुसरी सेमीफायनल आपल्याला निश्चितच पाहायला भेटेल. संघ मालक विनंती आहे, दोन्ही संघाचे संघ मालक श्री बाळाभाऊ मांगडे या ठिकाणी उपस्थित आहेत का? विनंती आहे, बाळाभाऊ मांगडे साहेबांना विनंती आहे आपण इथे तसं फ्रंटला यायचंय. त्याचबरोबर अजितदादा करंजकर दमदार सरपंच. चला कॅप्टन बोटिंग कॅप्टन डॉक्टर साहेबांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी फ्रंटला यायचंय, कारण या ठिकाणी ते देखील मॅच खेळून आले. आजारी पडायचं नसेल तर खेळायला लागतं, आणि त्यांचा देखील संदेश आहे. विनंती आहे दोन्ही टीमचे कर्णधार आपण पुढे यायचंय. दोन्ही टीमचे कर्णधार या. चला ओम फायटर्सचा कर्णधार या ठिकाणी निश्चित झालेला आहे, आणि राजगड ट्रेकर्स या ठिकाणी कर्णधार दोन्ही टीमच्या निश्चित आपल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर युट्यूब लाईव्ह दाखवलं जात आहे. ओम फायटर्स नावामध्ये ओम आहे. जिंकलाय तुम्ही. सुरुवात तुमची थोडीशी बॅकफुटला झाली होती, पराजयाचा सामना करावा लागला. तुम्ही जिद्दीने खेळला, मैदानामध्ये उतरला, जिंकलाय. आज सेमीफायनल नंबर 2 आहे. सेमीफायनल नंबर 1 मध्ये गेलेली मार्तंड मल्हार टीम आपल्याला पाहायला भेटेल. जिंकलो तर बक्षीस, हारलो तर तिसऱ्यासाठी. सर्वप्रथम या भोर तालुक्यामध्ये या बोरवेलला स्वराज्य भूमी कबड्डी लीग मध्ये खेळताना कसं वाटतंय? नाही बोललास तर 5 पॉईंट पेनल्टी, 5 पॉईंटची पेनल्टी. चला चालतंय या. बायको लाटण्याने मारेल, बायको लाटण्याने मारेल. ओके. कर्णधार थोडासा लाजर आहे. स्वराज्य भूमी कबड्डी लीग 2021 हा दुसरा सेमीफायनलचा सामना. प्रेक्षकांनी खूप गर्दी केलेली आहे. खरं तर 2 वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे कबड्डीला थोडासा विराम लागला होता, पण त्यानंतर हे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन स्वराज्य भूमी कबड्डी लीगच्या रूपाने इथं आहे. तसेच आपल्या बोर तालुक्यात युट्यूबवर कबड्डीचे लाईव्ह सामने पहिल्यांदाच दाखवण्यात येतात, त्यामुळं अतिशय जास्त प्रतिसाद आहे. काल जसं ऐकलं तसं 15,000 मी ऐकलं तसं 15,000 लोकांनी आपली कबड्डी, भोरची कबड्डी आहे, 30,000 झालेले आहे आता. भोरची कबड्डी एवढ्या मोठ्या रूपाने गेलेला आहे. जसं तुम्हा कशी म्हटलास, बऱ्याच लोकांना फायदा झाला असेल या लाईव्हचा. धन्यवाद. नक्कीच मला वाटते 5,000 तर पुरीच असतील. राजगड ट्रेकर्स युट्यूब लाईव्ह वाल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी आज आपल्या पोरांना हिरो पासून झिरो पासून हिरो केलंय.
मित्रा, राजगड ट्रेकर्स स्वराज्याची पहिल्या राजधानीचं नाव घेऊन खेळतो. हरणं तर कोणालाच पसंत नाही, जिंकण्यासाठी घेणार. समोरची टीम बलाढ्य आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना कसा घेशील आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द निश्चित बोलायचे. सर्वप्रथम इथं आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशा प्रकारचं आयोजन भोर तालुक्यात प्रथम होते. युट्यूब लाईव्हचं ज्या मॅचेस झाल्या आत्तापर्यंत या आत्ता प्रथम तालुक्यात होते ते. इथून पुढं अशाच व्हाव्यात या सदिच्छा. जय शिवाजी. पाच स्वराज्यभूमी प्रतिष्ठान कबड्डी लीग आपण पाहतो. या स्वराज्यभूमीच्या फक्त कबड्डीच नसतात, कुस्त्यांचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला भेटेल, क्रिकेटचे सामने देखील पाहायला भेटतील आणि रक्तदान शिबिर. ग्रामीण भागामधून सर्वाधिक रक्त जर कुठल्या ह्याच्यामध्ये कॅम्पमध्ये अरेंज झालं असेल तर या स्वराज्यभूमी रक्तदान शिबिरमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा देखील या प्रतिष्ठानने ठेवल्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली होती, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की पोलीस मित्र खांद्यावर घेऊन किट, अन्नदानाची किट घेऊन नाचत होते. त्यावेळी सर्व काही या स्वराज्यभूमी प्रतिष्ठानने केलं होतं. एकदा जोरदार या स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या टीमसाठी. डॉक्टर साहेब आहेत, खेळणं खूप महत्वाचं असतं, कारण आरोग्य हीच संपदा मानली जाते. सर्वोत्तम तुम्ही देखील आता क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळला आज कसं वाटतं? बऱ्याच दिवसांनी खेळलात आणि नवीन पिढीला काय सांगताल खेळाचं महत्व? सर्वप्रथम स्वराज्य भूमी कबड्डी लीग 2021 या कबड्डी लीगचे संयोजक संपूर्ण जी टीम आहे त्यांची, त्या टीमला मी धन्यवाद देतो. कारण भोरमध्ये अशा प्रकारचा जो आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो कबड्डीचे सामने, परंतु तेच जर आपल्या समोर जर इथं घडले तर आपल्या मातीतून खरा म्हणजे मावळ्यांचा आपला भाग आहे. आणि हे मावळे खऱ्या अर्थानं कबड्डीचे शूर आहेत. बाकीचे खेळ असू देत, क्रिकेट असू देत किंवा इतर खेळ असू देत, पण कबड्डी हा आपला ह्या मातीतला खेळ आहे आणि ह्या मातीतल्या खेळातून हे सगळे उदयोन्मुख खेळाडू घडतायत आणि नक्कीच ते उच्च लेवलवर वरच्या पातळीवर खेळतील यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. कॉमेंटेटरनी म्हटल्याप्रमाणे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. खऱ्या अर्थानं आपण जर आपलं आरोग्य जपायचं असेल तर खेळलं पाहिजे आणि हा खेळाच्या माध्यमातूनच सगळ्यांचं आरोग्य सुधारेल. पुनश्च एकदा सर्व खेळाडूंना, सेमीफायनल फायनलच्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, डॉक्टर साहेब एक बोलले, माझा संघ जरी हरला असेल तर खेळाडूने मन जिंकलंय. इथं जोरदार टाळ्या या ठिकाणी दिसणार वेनवडी या टीमसाठी. डॉक्टर, तुझी टीम खेळली, हरली, परंतु तू बोलत चांगली खेळली. खेळणं महत्वाचं असतं, कारण हिमतीने हरा पण हिंमत हारू नका. या आयोजनाबद्दल काय बोलशील? स्वराज्यभूमी कबड्डी लीग 2021 तर प्रथमच सांगतो, मातीतला हे खेळ एक नंबर. आणि पोरांना कधी काय कुठली अडचण आली, रातच्या 2 वाजता कधीही फोन करा, डॉक्टर तुमच्यासाठी तयार आहे. कधी बी अडचण आली, बिनधास्त 1-2 वाजता फोन करा. 1-2 वाजताच करा, नंतर करू नका. चालायचं पण करा. या स्पर्धेसाठी निश्चितच आमचे प्रेक्षक मित्र देखील जोडले गेले. या स्पर्धेसाठी निश्चितच 2 शब्द बोलायचे. स्वराज्यभूमी कबड्डी लीग आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनापासून असं सहज स्वागत करतो. आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा की आमचे मित्र कात्रज गावचे उद्योजक बाळासाहेब मांगडे यांचे मेवणे महेंद्र बाप्पू देवघरे हे आमच्याकडे प्रथम पहिल्यांदा आले आणि अशा स्पर्धा भोरमध्ये होणार आहेत कबड्डीच्या. त्यामुळं दाजी तुम्ही हा संघ विकत घेता का असा विषय झाल्यानंतर प्रथम आम्ही दुर्लक्ष केलं होतं या गोष्टीकडं, पण काल तर काय जमलंच नाही यायला. पण आम्ही सर्व सामने कालचे युट्यूबवर बघितले आणि मला तर असं वाटतंय या 35 वर्षाच्या माझ्या 35 वर्षाच्या काळात प्रथमच युट्यूबवर कबड्डीचे सामने या भोरमध्ये झाले. याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, आणि एकलव्य
कबड्डी क्लबचे अध्यक्ष, संस्थापक, सर्व काही आणि माझी कबड्डीपट्टू. जिथे ते कबड्डी असेल तिथे प्रदीप असतो. प्रदीप निश्चितच खेळाडूंना काय संदेश देईल. बऱ्याच ठिकाणी तू पाहिलंय कबड्डीमध्ये भांडणं होतात. या ठिकाणी थोडी भांडणं झाली नाहीत. पंचांबद्दल, खास करून पंचाबद्दल आणि या शांतप्रिय खेळाडूंबद्दल 2 शब्द बोलायचे. सर्वप्रथम स्वराज्य भूमी कबड्डी लीगचे आणि त्या आयोजकांचे, निलेशचे, सर्वांचे असे मनपूर्वक असं अभिनंदन करतो की उत्कृष्ट असं आयोजन केलंय त्यांनी. खूप म्हणजे एक 5 वर्षापूर्वी एक रोपटं लावलं होतं भोर कबड्डी लीगच्या माध्यमातून. त्या लीगचा एक वटवृक्ष होताना आता आपण पाहतोय. त्याचा फायदा खेळाडूंना बोर, वेल्ला आणि पुण्या वगैरे खेळायला जे माध्यम तयार केलंय, जे स्टेज तयार केलंय एक भोर कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून, त्यातून हे एक वटवृक्ष निर्माण झालं. मी सर्वांना एक सांगतो की एक मॅच्युरिटी आली आहे सर्व खेळाडूंमध्ये. पहिलं तर म्हणजे खेळताना एक भांडणं व्हायची, पंचावन्नवर 10वर जायचं वगैरे. पण आता जर आपण पाहिलं भोर वेल्ल्यामध्ये तर एक मॅच्युरिटी खेळामध्ये आलेली आहे. एक स्वराज्य भूमीने तर केलंच गेलं, पण एक भोर कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून एक पंच परीक्षा झाली होती. त्यामध्ये पण आपले पंच भोर तालुक्यातून पंच तयार झाले. त्या सर्वांचं खेळाडूंचे आणि सर्वांचे पंचांचे एक चांगलं काम करत आहेत पंचही. युट्यूब लाईव्ह भोर तालुक्यामध्ये प्रथमच युट्यूब लाईव्ह होते, हेही एक महत्वाचा पॉईंट आहे आयोजकांचा. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं कौतुक करतो. धन्यवाद. बापू एकच एकदा प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. एवढी रात्र झाली तरी सुद्धा ते आहेत. स्वतःसाठी टाळ्या वाजवा. टॉस होते. जाऊयात पुन्हा एकदा रत्नागिरीचा आवाज. येस सर. आता सध्या राजगड टायगर्स विरुद्ध होम फायटर्स. भोरचा देखील राजगड टायगर्स विरुद्ध होम फायटर्स. दुसरा सेमीफायनलचा सामना ह्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्टेज आलते रे. मित्रा युट्यूबला आवाज जातोय. कशाला 5 किलो बोलतो रे. बोलला ना मला सांग आता. चांगलं सायकल पाहिजे तर चांगलं खेळा, उत्तम खेळा, मला सिरीज पाठवा आणि जिंकून जेट सिक्युरिटी या ठिकाणी लावले आमचे खाटके साहेब. कॅमेऱ्याचे ऑपरेटिंग करतात. सोन्या नाण्याने चांदीने मिळवलेले ट्रॉफीज निश्चितच आहेत. सर्वांना हवे असं वाटतं ट्रॉफीज देखील युट्यूब लाईव्हला आपल्याला दाखवले जात आहेत. अगदी जो संघ जिंकेल त्याला जेट सिक्युरिटीमध्ये आणि भोर पोलीस चौकीचे पोलीस मगाशी आलेलेच होते. सिक्युरिटीमध्ये घरी पोहोचवले जाईल. पाठीमागे बसता प्रेक्षक तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात, अतिशय महत्वाचे आहात. समजून जा. आपण सर्वजण कबड्डी खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहात. फक्त स्वतःची काळजी घ्या, कारण जेव्हा सामना रंगतदार होत असतो, अटीतटीचा होतो, त्यावेळी डॅश केले जातात. तो डॅश आपल्या अंगावरती येण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. स्वराज्य भूमी कबड्डी लीग 2021
सेमी फायनलचा दुसरा सामना फायनल मध्ये दाखल झालेला आपण पाहिला आहे तो मल्हारी मार्तंड संघ आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल हे आपल्याला जे पाहायचंय. गणेश महाराज शिंदे यांच्याकडून सुपर रेड साठी 501 रुपये, विश्वदत्त चव्हाण यांच्याकडून देखील सुपर रेड साठी 501 रुपये. धन्यवाद. सुपर रेड साठी बक्षिसांची लयलूट इथे केली जाते. जो पहिली सुपर रेड करेल तो निश्चितच 1000 रुपयांचा मानकरी ठरणार आहे. चढाई करण्यासाठी इथे दाखल झाला जर्सी क्रमांक 11 घालून खेळणारा खेळाडू सनी वाडकर. सनी वाडकरला संधी दिल्यापासून होम फायटर्स मात्र चांगली फाईट्स देताना इथे पाहतोय. यावी जर्सी क्रमांक 10 केतन कदम मैदानावरती दाखल होईल. आपला दमखम दाखवावाच लागेल कारण महत्वपूर्ण सामना आहे. फायनल मध्ये दाखल होण्यासाठी चाललेली लढत, चाललेले द्वंद्व, चाललेला हा रणसंग्राम क्रीडांगणावरती प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण टेलिव्हिजन वरती प्रो कबड्डीचा थरार अनुभवत असतो, परंतु त्याच पद्धतीचा थरार, त्याच पद्धतीचे सामने स्वराज्य भूमी कबड्डी लीग 2021च्या या पहिल्या पर्वामध्येही पाहायला मिळत आहेत. यावी चढाई करताना होम फायटर संघाचा जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू ओंकार कदम. एका बाजूला केतन कदम तर दुसऱ्या बाजूला ओंकार कदम एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देताना इथे दिसतंय. महेश जेदे येतोय. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू महापुरुष पोलीस रत्नागिरी संघाकडून बहारदार कामगिरी करत असतो. कोकण रेंज मध्ये आणि त्या संघामध्ये बहारदार कामगिरी करणारा कव्हरचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून महेश जेदेला ओळखलं जातं, पाहिलं जातं. महापुरुष पोलीस संघाचा हुकमी डिफेंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो महेश जेदे यावेळी राजगड टायगर्स संघाकडनं खेळ करताना इथे दिसतोय. यावेळी बाद झालाय संग्राम कानडे. 2 सुपर रेड ज्याच्या नावावरती आहेत तो संग्राम यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय. मोठा धक्का असेल तो यावेळी राजगड टायगर्स संघाला. जर्सी क्रमांक 6 गौरव बोरकर. गौरव यावेळी गौरवशाली कामगिरी करेल का हे आपल्याला पाहायचंय. नाव तर गौरव आहे परंतु गौरवशाली कामगिरी करणं आवश्यक. धावा प्रतिधावा, एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. वारंवार इथे सूचना दिल्या जात आहेत. सूचनांचं पालन करा मित्रांनो. हे आपल्यासाठी लाभदायक आहे कारण ही नुसती तालुक्याची लीग आहे. आपल्याला जिल्ह्याला लेवलला खेळत असताना हे नियम, हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे आणि आतापासूनच स्वतःला त्या बंधनात अडकवायला शिका. जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा ओंकार कदम. इथे चवडा पकडला होता परंतु स्वतःचा अप्रतिम केला बचाव. इथे कव्हरची साखळी जर आली असती तर निश्चितच हा रायडर इथे बाद होऊ शकला असता. कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा गौरव कारले यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय. जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा संग्राम कांदडे. एक बाहुबली तर दुसरा कटाप्पा आणि इथे संग्राम कानडे कशा पद्धतीचा खेळ करतोय पाहूया. कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता माघारी परतला तो यावेळी संग्राम. होम फायटर संघ अतिशय लाजवाब खेळ या संपूर्ण लीग मध्ये होम फायटर्सच्या माध्यमातून झालाय. खास करून सागर जाधव, कारण मित्रांनो यापूर्वीचा सामना आपण जर नजरेपूर्ण आपण जर सरकवला तर सागर जाधवने महत्वाच्या सामन्यामध्ये केलेली अप्रतिम कामगिरी ही खूप लाभदायक होती. महेश जेदे जर्सी क्रमांक 1 बाहुबली प्लेयर आहे, ताकदवान आहे. हो इथे चपळता दाखवली. कव्हरच्या खेळाडूला हँडच्या स्वरूपात बाद केलं. जर्सी क्रमांक 12 क्रीडांगणाच्या बाहेर एक सिंगल पॉइंट राजगड टायगर्स संघाला. तुम्ही ज्यावेळी महेश जेदेला टॅकल करायला जाल त्यावेळी तुम्हाला तिथे थाय होल्ड करणं आवश्यक आहे आणि परफेक्ट टायमिंगला कव्हरची साखळी आणणं आवश्यक असेल तरच तुम्हाला महेश जेदे तुमच्या साखळीमध्ये सापडू शकतो. अन्यथा तो आपल्या ताकदीच्या जोरावरती कधीही माघारी परतू शकतो. एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. जर्सी क्रमांक 6 ओंकार कदम सगळी पूर्ण करून माघारी परतला. पुन्हा एकदा महेश जेदे महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना इथे दिसतोय. याच ताकदीचा खेळ रॅपिड पद्धतीच्या सराई आपल्याला वारंवार याच्याकडून पाहायला मिळतील आणि मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय. एकट्याने लढाल तर तुम्हाला बाहेर
बाहेर फेकलं जाईल. एकजुटीने लढाल तर निश्चितच महेश जेधे तुमच्या जाळ्यामध्ये सापडला जाईल. आणि इथे सापडला महत्वाची मोठी शिकार. महेश जेधे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट मिळतोय. ऍडव्हान्टेज असेल, हा ऍडव्हान्टेज तुम्हाला घ्यावा लागेल. महेश जेधेला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं आवश्यक आहे. ही गेम पॉलिसी तुम्हाला इथे स्वीकारावी लागेल आणि तरच तुम्ही फायनल मध्ये दाखल होऊ शकता. एक मोठा अडथळा तर दूर झालाय, परंतु संग्राम नावाचं वादळ अजूनही मैदानावरती आहे. ओम फायटर संघाच्या क्रीडांगणामध्ये संग्राम, इथे संग्राम अशी भूमिका पार पाडताना दिसतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली खेळी, रिकाम्या हाताने माघारी परतावं लागलं ते संग्राम याला. ओम फायटर संघाचा हा चढाईपटू यावेळी अभिषेक मालुसरे चढाईपटूचा उजवा कोपरा सांभाळताना इथे दिसतोय. लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 3 घालून खेळणारा गौरव कारले, दोन्ही उत्कृष्ट कोपरा रक्षक इथे खेळ करताना दिसत आहेत. आणि दरम्यान इथे चांगलं फुटवर्क आहे, ऍक्टिव्ह असं फुटवर्क. जर्सी क्रमांक 11 सडपातळ बांधा, उंच खांदा आणि जबरदस्त जिगर असणारा हा खेळाडू आहे. मित्रांनो, प्रेम करायचं असेल तर फिगर बघून करू नका, जिगर बघून करा. कारण फिगर बघून केलेलं प्रेम कमी काळ टिकतं आणि जिगर बघून केलेलं प्रेम शेवटपर्यंत टिकतं. जर्सी क्रमांक 11 घालून खेळणारा खेळाडू सागर जाधवच्या माध्यमातून केलेला हा अप्रतिम टॅकल. हीच पॉलिसी तुम्हाला कायम राखायची आहे. महेश जेधे जोपर्यंत मैदानाच्या बाहेर तोपर्यंत ओम फायटर सेमी फायनलच्या आतमध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा ओमकार कदम रेड व्हॅलिड गेली माघारी परतला. जर्सी क्रमांक 6 गौरव बोरकर यावेळी चढाई करताना इथे दिसेल. 2-1-2-2 ची फळी असताना राईट कॉर्नरने खेळण्याचा प्रयत्न. सागर पासून आता दूरवरती खेळला जाईल, कारण सागरची जी टेक्निक आहे ती लाजवाब. ओहो, इथे एक मोराकार जर्सी क्रमांक 3 विजय राज वाडकर मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट. महेश जेधे नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानावरती सामील होईल, जोडलं जाईल. ज्याला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं आवश्यक होतं ती गेम पॉलिसी मात्र इथे चुकली. स्वतःचा बचाव करणं आवश्यक होतं, तेच इथं मात्र घडलं नाही. पुन्हा एकदा हुकमी एका पॉइंट टेकर प्लेअर महेश जेधे मैदानावरती दाखल होतोय. धोक्याची घंटी असेल ओम फायटर संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर. यावेळी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 11 आपण पाहतो शिवम. सत्यम शिवम सुंदरम मधला हा शिवम इथे मात्र सत्यम आणि सुंदरम कामगिरी करेल का हे आपल्याला पाहायचं आहे. हाईटने मात्र कमी आहे, परंतु फाईट मात्र दमदार देताना आपल्याला इथे दिसणार आहे. तो शिवम चढाई पूर्ण करतोय, माघारी परततोय. जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा हा खेळाडू मैदानावरती खेळ करताना ओमकार कदम. लाजवाब कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. 2-2-2च्या सजवलेल्या साखळ्या आहेत. 6चा चाललेला डिफेन्स इथे पाहायला मिळतोय. दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळ करताना दिसतोय. एका बाजूला गौरव कारले तर दुसऱ्या बाजूला अभिषेक मालुसरे सारखे हुकमी डिफेंडर आहेत. आणि यावेळी संग्राम कादरे मैदानाच्या बाहेर. अप्रतिम खेळाडू, जबरदस्त हँडवर्क इथे झालं. हँडच्या स्वरूपात मोहरा टिपला गेला आणि संग्राम मैदानाच्या बाहेर गेला. जर्सी क्रमांक 6 गौरव यावेळी क्रीडांगणावरती. सागर जाधव पासून हे ब्रह्मास्त्र आहे जो राईट कॉर्नर सांभाळताना दिसतंय. जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा सागर जाधव. पुन्हा एकदा हे ब्रह्मास्त्र इथे वापरलं जाईल का? जर्सी क्रमांक 3 विजय राज वाडकरची विजयदार कामगिरी. शानदार टॅकल. सिंगल पॉइंट गोज टू ओम फायटर्स. ओम फायटर संघाचा हा चढाईपटू सलग अशा चढाई आपल्या संघासाठी करतोय. 3 मोहरे मैदानाच्या बाहेर, 4 खेळाडू मैदानामध्ये असताना 4 विरुद्ध 1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते राजगड ट्रेकर संघाच्या क्रीडांगणावरती. पहिला सेमी फायनलचा सामना अटीतडीचा रोमहर्षक आपण पाहिला, त्याच पद्धतीचा दुसराही सामना होणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ बलवान आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान इथे टाइम ऑफ घेतलाय. आवश्यकता होती आपल्या खेळाडूंना समजवण्याची, रणनीतीची. गुणफलकावरती आपण लक्ष देतोय. ओम फायटर 7 गुण आणि राजगड ट्रेकर्स 4 गुण. 7-4 असा गुणफलक. 3 गुणांनी पिछाडीवरती आहे. 3 गुणांची बढ़त आहे ती ओम फायटर संघाकडे.
जर्सी क्रमांक 11 येतोय मैदानावरती शिवम. 2-1 2-2 ची सजवलेली फळी मैदानावरती आपण पाहतोय. दोन्ही कॉर्नर हलते ठेवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आणि राईट कॉर्नरलाच खेळ. डिफेन्सिव्ह असा पावित्र्य आहे, बचावात्मक असं घेतलेला पावित्र्य इथे पाहायला मिळतोय. कोणताही मोठा धोका इथे स्वीकारला जात नाहीये. मिडल लाईन वरती इथे मात्र चढाई पूर्ण करून माघारी आणि दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला गेला. गुणफलक होम फायटर 7 गुण आणि राजगड ट्रेकर्स 4 गुण. स्वराज्य भूमी कबड्डी लीग 2021 चा सुरू असलेला दुसरा सामना राजगड ट्रेकर्स विरुद्ध ओम फायटर्स यांच्यामध्ये इथे रंगताना आपण पाहतोय. दोन्ही संघ अतिशय अप्रतिम खेळ आपल्या संघासाठी इथे करताना दिसत आहेत. दोन्ही संघ टीम मीटिंग घेऊन चर्चा इथे आखली जाते आणि त्याचबरोबर उत्कृष्ट पंचायतींची जबाबदारी पार पडणारे हे तिन्ही पंच एकत्र येऊन चर्चा सलामसलत घेताना इथे दिसत आहेत. अतिशय उत्कृष्ट पंच पॅनल या स्पर्धेला लाभलंय आणि त्यामुळेच ही जी यशस्वी आपण स्पर्धा पाहतोय, निर्विघ्नपणे पार होताना ही स्पर्धा पाहतोय, याला थोडंसं कारणीभूत आहे ते आपले पंचही अतिशय महत्वाची जबाबदारी अतिशय योग्य पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडताना इथे दिसत आहेत. सर्वांचं सहकार्य उत्कृष्ट इथे आपल्याला लाभलेलं पाहायला मिळतंय. संघ मालक असोत किंवा संघ प्रशिक्षक असो किंवा सर्व देणगीदार असोत किंवा या स्वराज्य भूमीचे सर्व स्वराज्य चे शिलेदार असोत, या सर्वांनी घेतलेली मेहनत इथे आपल्याला दिसून येते. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळतंय. त्या भोर तालुक्यामधील एक भव्य दिव्य लीग 2021च्या या सरत्या वर्षामध्ये आयोजित केली जाते, ज्याची चर्चा 4 गुण राजगड ट्रेकर्स. मल्हारी मारधड फायनल मध्ये ऑलरेडी दाखल झालाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, त्याला फाईट देण्यासाठी कोणता संघ दाखल होईल या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या सेमी फायनल मधील दुसरं सत्र, सेकंड हाफ महत्वपूर्ण सत्र, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल हे आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पहिलीच रेड करण्यासाठी मैदानावरती दाखल होतोय राजगड ट्रेकर संघाचा चढाईपटू जर्सी क्रमांक 11 शिवम. सागर जाधवच्या दिशेने चाललेली खेळी. सागर पासून सावधचा खेळ करावा लागेल, कारण सागर इथे मात्र चांगली अटॅकिंग भूमिका पार पाडताना दिसतोय. फर्स्ट हाफ मधील त्याचा खेळ दोन्ही थाय होल्ड करून पूर्णपणे वरती उचललं होतं असा हा कोपरा रक्षक ओमकार कदम यावेळी चढाई करताना हा अतिशय शांत खेळाडू आहे. पंचांच्या निर्णयाचा नेहमी स्वागत करणारा आणि पंचांच्या निर्णयाला मान देणारा असा हा खेळाडू, अतिशय शांतपणे खेळ करणारा हा खेळाडू चढाई पूर्ण करून माघारी परततोय तो ओमकार कदम. महेश जेदे, दोन 2-2 ची फील्ड असताना रॅपिड पद्धतीने चाललेली खेळी आहे. थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. महेश जेदेला स्वतःचं महत्व माहिती आहे. सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी आक्रमण करायचा, हल्ला करायचा, डल्ला मारायचा आणि माघारी परतायचा. ही साधी सोपी रणनीती महेश जेदेकडे आपल्याला पाहायला मिळेल. कोपरा रक्षक म्हणून आपण पाहतोय तो अभिषेक मालुसरे. अभिषेक मालुसरेकडनं मात्र चमकदार कामगिरी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, परंतु महत्वाच्या सत्रामध्ये याच्याकडनं चांगली कामगिरी होणं आवश्यक असेल. खेळाला थोडंसं स्लो केलं जात आहे. जर्सी क्रमांक 11च्या माध्यमातून डिफेन्सिव्ह असा पावित्रा आपला इथे पाहतोय. सनी वाडकर चढाई पूर्ण करून माघारी परतला. होम फायटर संघाचा हा खेळाडू उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. 2-1 2-2 साथी मोहरे मैदानामध्ये एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन चाललेली ही लढत आहे. रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो राजगड ट्रेकर्स संघाच्या या रथाला रोखण्याचा प्रयत्न असेल, फायनल पासून रोखण्याचा प्रयत्न असेल होम फायटर्स कडून. ओमकार कदम, होम फायटर्स संघाचा हा ओमकार इथे ललकार देईल का? विजयाची ललकार देण्याची आवश्यकता असेल. अभिषेक मालुसरेच्या दिशेने चाललेली खेळी
कधी राईट कधी लेफ्ट दोन्ही बाजूचे कव्हर हलते ठेवण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय. डिफेन्सिव्ह पावित्र्य खेळाला संत केलं जातंय. कोणत्याच स्वरूपाचा पॉईंट घेता माघारी परतला महेश जेने जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा पुन्हा एकदा एक अष्टपैलू खेळाडू. डाव्या बाजूने चढायला सुरुवात केली. लेफ्ट कॉर्नरने चढायला सुरुवात करताना इथे दिसतोय. लॉबीच्या जवळपास जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यापूर्वी त्याला टॅकल केलं गेलंय. पुन्हा एकदा महेश जेने क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. खूप मोठा धक्का असेल तो यावेळी राजगड ट्रेकर संघाला. संग्राम मैदानाच्या बाहेर त्याचबरोबर मैदानाच्या आपण महेश जेतेलाही पाहतोय. 3च खेळाडू मैदानामध्ये आहेत. एका बाजूला अभिषेक. इथे मात्र रणनीतीमध्ये बदल केला जाईल. डिफेन्सिव्ह पावित्र्य इथे घेतला जाईल का होम फायटर संघाकडनं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. विजय राज वाडकर चढाई पूर्ण करतोय. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परततोय. गौरव कारले यावेळी चढाई करताना 2-1-2-2 ची फील्ड इथे सजवलेली असताना उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. सागर जाधवच्या दिशेने चाललेली खेळी. रॅपिड गतीने येण्याचा प्रयत्न होता. एवढाच स्वतःचा अप्रतिम बचाव कोपरा रक्षकाच्याही माध्यमातून झाला. ओमकार कदम सुपर टॅकल ऑन आहे, परंतु फील्ड पासून थोडासा दूरवरती खेळ करताना दिसतोय. 4 पॉइंटचं अजूनही लीड आहे ते होम फायटर संघाकडे. मिडल लाईनच्या जवळ क्रॉस यशस्वी रेड पाहायला मिळेल. एक सिंगल पॉइंट मिळतोय. अभिषेक मानुसरे मैदानाच्या बाहेर जाईल आणि दरम्यान टाइम ऑफ ची मागणी केली गेली. होम फायटर संघाने घेतलेला हा टाइम ऑफ इथे चर्चा केली जाईल. दुसऱ्या सत्रातील पहिलाच टाइम ऑफ इथे घेतला जातोय. टीम मीटिंग मध्ये चर्चा केली जाते कारण सगळे हुकुमी जे खेळाडू आहेत ज्यांच्यावरती संघाचा पूर्णपणे विश्वास आहे ते यावेळी मैदानाच्या बाहेर आहेत आणि गुणफलक आहे. होम फायटर्स 9 गुण आणि राजगड टेकर्स 4 गुण. 5 गुणांची आघाडी होम फायटर संघाकडे आहे. जर्सी क्रमांक 7 अक्षय कामठे येतोय मैदानावरती. ज्या खेळाडूला इथे संधी दिली गेली पाहूया कशा पद्धतीचा खेळ याच्या माध्यमातून होतोय. बोनस रिम करण्यासाठी केलेलं फुटबॉल मिडल लाईनच्या जवळ एक मोरा इथे गारद एका खेळाडूला रिलाईव्ह केला. जर्सी क्रमांक 10 प्ले 7 मध्ये येतोय. केतन कदम प्ले 7 मध्ये. सनी वाडकर सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक. गुणफलक आहे होम फायटर 9 गुण राजगड टेकर्स 5 गुण. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक. या 5 मिनिटांमध्ये दुसरा फायनली संघ आपल्याला मिळणार आहे जो मल्हारी मार्तंड संघाविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज होईल, लढण्यासाठी सज्ज होईल. जर्सी क्रमांक 11 घालून खेळणारा हा शुभम. अकरा घालून खेळतो तो सनी वाडकर. चढाई पूर्ण करून माघारी परतला. याला संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. यापूर्वीच्या रेड मध्ये आपल्या संघाला पॉइंट मिळवून दिला. कामगिरी जे पाहायला मिळाली. होम फायटर संघाने दिलेली ही अप्रतिम फाईट राजगड ट्रॅकर्सला इथे रोखलं गेलंय. जर्सी क्रमांक 3 च्या माध्यमातून झालेला आपण शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि एक गोड असं व्यक्तिमत्व विठ्ठल दादा आवाळे साहेब या ठिकाणी जिथे झालेले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, एक आदर्श असं व्यक्तिमत्व, गोड असं व्यक्तिमत्व, क्रीडाप्रेमी. आणि आज देखील तुम्ही त्यांच्याकडे युट्यूब लाईव्ह कॅमेरा विनंती आहे त्यांच्याकडे फोकस करायचे. आज देखील ते समुद्र हास्यामध्ये एका स्मित हास्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. कारण बोर्ड प्रीमियर लीग मध्ये देखील ते निश्चितच त्या ठिकाणी आले होते आणि फक्त आले नव्हते तर 7,000 रुपये देऊन एक आझाद वॉरियर्स म्हणून संघ घेतला होता. अतिशय क्रीडा असं प्रेमी व्यक्तिमत्व आहे. लहानांपासून थोरांपर्यंत एकच नाव आपल्याला पाहायला भेटत. आणि आवाळे साहेब आल्यानंतर
जल्लोषाच्या मैदानामध्ये हे आहे नितीश आगमन. एक चांगला टॅकल इथे पाहायला मिळतोय. सिंगल पॉईंट मिळतो होम फायटर संघाला. ऑल आउटचा खतरा इथे पनवत्या लागल्या 17. यावेळी राजगड टॅकल्स विरुद्ध पनवती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने खेळ होणं आवश्यक आहे तो मात्र इथे होताना दिसत नाहीये. यावेळी शानदार कामगिरी करताना दिसतोय तो यावेळी तो म्हणजे होम फायटर्स. 14-5 9 गुणांनी पिछाडीवरती आहे तो राजगड ट्रेकर्स. इथे हल्ला चढवावा लागेल. 14-5 पाहूया येणाऱ्या कालामध्ये कसा खेळ केला जाईल. इथे जातोय जर्सी क्रमांक 2 घालून खेळणारा संग्राम कानडे. याच्या या रेड कडे लक्ष ठेवायचं आहे. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. मिनिट शिल्लक आहे 3 आणि आपल्याला पाहायचंय कोण होणार आहे इथे विन. लाटेने टिपण्याचा प्रयत्न. संग्राम 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 लेफ्ट कॉर्नरला चालेलं फुटवर पूर्ण कव्हर अंगावरती घेण्याचा प्रयत्न. सिंगल पॉइंट होम फायटर संघाला. शानदार खेळाचं प्रदर्शन. अप्रतिम टीम वर्क इथे पाहायला मिळते. ओंकार रायडर बाद होईल. एक सिंगल पॉइंट मिळतोय महेश जेने. पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीचा खेळत असतो. इथे आवश्यकता आहे महेश जेने जर इथे शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. यस कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 2 अतुल शंकर जाधव मैदानाच्या बाहेर जाईल. यापूर्वी शानदार टॅकल अतुलच्या माध्यमातून इथे पाहिला होता. 7-15 अजूनही 8 गुणांनी पिछाडीवरती आहे. विजय राजवाडकर इथे टाइमपास रेड करतोय आणि याला माहिती आपल्याला आवश्यकता नाहीये कोणतेही आक्रमण करण्याची हल्ला करण्याची. कारण जे काही करायचंय ते रायगड ट्रेकर संघाला करायचंय. धावा केल्या राईट कॉर्नरला बाद केला जाते. धावा केले धावा प्रतिधावा इथे केला जाईल. राईट कॉर्नरचा खेळाडू यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर झाले. सिंगल पॉइंट मिळतोय होम फायटर संघाला. संग्राम कानडे शेवटचं 1 मिनिट शिल्लक. इथे भट्टी लागेल. त्याचबरोबर सन्माननीय सुनीलदादा मरकसे मुंबई पोलीस तिकडे उपस्थित आहेत. त्यासाठी हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या मार्फत आवडीचं कौतुक करावं तेवढं कमी. एवढ्या लेट सुद्धा थेट त्यांचं आगमन झालेलं आहे. ब्रह्मास्त्र होम फायटर संघाचं ब्रह्मास्त्र मैदानामध्ये. सिंगल पॉइंट महेश जेने. इथे सिंगल पॉइंट दिला जातोय. जर्सी क्रमांक 11 होम फायटर संघाने इथे वर्चस्व निर्माण केलंय. फायनल मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी चाललेला प्रयत्न.